मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेली ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत फार्मर लॉग इन कॉर्नर हा पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसून तुमचं फार्मर आयडी ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत बनवू शकता. मित्रांनो, जेव्हा केंद्र सरकारने ॲग्रीस्टाक योजना लॉन्च केली होती, तर ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत तुम्हाला फार्मर आयडी बनवायचं होतं. तुमचं जे रजिस्ट्रेशन असेल फार्मरचं, तर ते फार्मर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फार्मर आयडी हे मिळणार होतं. जेव्हा सरकारने सुरू केली होती ही योजना, तर तेव्हा फार्मर लॉग इन कॉर्नर हा उपलब्ध करून दिला होता, जेणेकरून सर्व शेतकरी त्यांच्या मोबाईलमधून घरी बसून आपलं फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकतील. परंतु वन टाईममध्ये खूप ॲप्लिकेशन येत होते आणि त्यासाठी सर्व्हरला प्रॉब्लेम आल्यामुळे फार्मर लॉग इन कॉर्नर हा बंद करण्यात आला होता मध्ये. त्यानंतर CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांना परवानगी देण्यात आली होती फार्मर आयडी रजिस्ट्रेशन किंवा फार्मर आयडी बनवण्यासाठी. तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने पुन्हा आता हा फार्मर लॉग इन कॉर्नर सुरू केलेला आहे. हा कॉर्नर वापरून तुम्ही घरी बसून तुमचं स्वतःचं फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकतात. मध्ये खूप आपले व्ह्यूअरचे मला कमेंटसुद्धा येत होत्या की सर, कधी फार्मर आयडी जे असेल ते आम्ही आमच्या मोबाईलमधून बनवू शकतो, कधी फार्मर आयडी लॉग इन कॉर्नर हा सुरू होणार आहे. तर फार्मर आयडी लॉग इन कॉर्नर हा सुरू झालेला आहे मित्रांनो. तर ही बघा, ही ती ॲग्रीस्टाक योजनेची जी वेबसाईट आहे महाराष्ट्राची, तर ती महाराष्ट्राची वेबसाईट आहे मित्रांनो. सगळ्या स्टेट वाईज वेबसाईट या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. सो तुमची धांदल होणार नाही, तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला असं होमपेज दिसेल. होमपेज दिसल्यानंतर तुम्हाला इथं बघा एक ऑफिशियल ऑप्शन असेल आणि त्यानंतर फार्मर असं ऑप्शन असेल. तर फार्मर ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे मित्रांनो. तुम्ही जरी फर्स्ट टाईम असाल तर तुम्ही क्रिएट न्यू अकाउंट असं ऑप्शन वापरून तुमचं जे रजिस्ट्रेशन असेल ते करून घ्या. तुमचा लॉग इन ID, युजर ID, पासवर्ड सेट करून घ्या. त्यानंतर पुन्हा लॉग इन करून घ्या मित्रांनो. चला, तर मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे, त्यासाठी मी आता लॉग इन करून घेतो कॅप्चा वगैरे टाकून. तर बघा मित्रांनो, लॉग इन झालेलं आहे. जे माझं फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन अकाउंट होतं, तर ते लॉग इन झालेलं आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं खाली बघा रजिस्टर ॲज अ फार्मर असा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल मित्रांनो. ज्या शेतकरी मित्रांचे पहिलेच रजिस्ट्रेशन करून आपलं जे फार्मर आयडी रजिस्ट्रेशनचा फॉर्म होता तो अपूर्ण राहिला असेल, तर त्यांना असा ऑप्शन येईल की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे का. चेंज करायचा असेल तर येस म्हणा, नाही करायचा असेल नो म्हणा. त्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन येईल की तुम्ही जो पहिले फॉर्म भरला होता त्यासोबतच तुम्ही कंटिन्यू एडिटिंग करत आहात का नवीन फ्रेश फॉर्म तुम्ही भरत आहात. तर तुम्हाला कंटिन्यू एडिटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तुम्ही जरी पहिले भरलेला असेल आणि तो फॉर्म अपूर्ण राहिला असेल तर. आणि जरी तुम्ही फ्रेश असाल तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन करू शकतात की न्यू फार्मर रजिस्ट्रेशन. आता बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमची कॉन्टॅक्ट डिटेल शो होईल. त्यानंतर तुमचं ईमेल ID असेल ते शो होईल. त्यानंतर तुमची फार्मर डिटेल असेल त्यानंतर तुम्हाला इथं फार्मर डिटेल्स दिसेल, ज्यात तुम्हाला तुमचा आधार कार्डचा जो फोटो असेल तो फोटो इथं येईल. त्यानंतर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल तर तो कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्ही इथं टाकू शकता, तुम्ही ज्या कास्टने बिलॉंग करत असाल मित्रांनो. त्यानंतर तुमचा खाली रेसिडेंटल डिटेल येईल, ज्यात तुम्हाला तुमचं ॲड्रेस वगैरे जे असेल ते आधार कार्डचंच इथं येऊन लागेल, म्हणून तुम्हाला ॲड्रेस काही फिल करण्याची गरज येणार नाही मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं लँड होल्डर डिटेल्स दिसेल, ज्यात तुम्हाला ओनर असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जी तुमची ऑक्युपेशनल डिटेल्स असेल तर ती ॲग्रिकल्चर, लँड ओनिंग, फार्मर या याच्यावर तुम्हाला ब्लू टिक करायची मित्रांनो. त्यानंतर आता तुम्हाला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुमची जी लँड आहे तिथे कशा पद्धतीने तुम्हाला ॲड करायची. कारण मागच्या वेळेस खूप फार्मर मित्रांना ही अडचण येत होती की त्यांना लँड डिटेल्स ही ॲड करण्यासाठी किंवा लँड डिटेल्स फेस करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. आता मित्रांनो, तुम्हाला लँड डिटेल्स ॲड करण्यासाठी फेस लँड डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमची लँड असेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तहसील सिलेक्ट करायचं आहे, जिथं तुमची लँड असेल. त्यानंतर फायनली तुमची ग्रामपंचायत, जिथं तुमची लँड असेल किंवा तुमचा 7/12 उतारा जिथला असेल तिथला. तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे सबमिट इथे ऑप्शन असेल, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याचा 7/12 उतारा नंबर टाकून मित्रांनो. इथं बघा खाचरा नंबर म्हटलं आहे, तर तुमचा जो 7/12 उतारा नंबर असेल तर तो तुम्ही इथं टाकू शकतात रँडमली. पहिले जे 2-3 अक्षर असतील, त्यानंतर तुमचा सब सर्वे नंबर तुम्ही इथं टाकू शकतात. सब सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं क्लिक केल्यानंतर जरी तुमचं नाव हे इथं शो झालं नाही तर माय नेम इज नॉट देअर इन द लिस्ट ऑफ ओनर्स, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जरी 7/12 उतारा नंबर टाकून तुमचं लँड डिटेल्स हे फाइंड आउट झालं नाही तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 101 जे तुमचा खासरा नंबर असेल तर तो खासरा नंबर हा पूर्ण टाकायचा आहे मित्रांनो. इथं 712 उतारा पाहून घ्या आणि जो खासरा नंबर असेल तर तो खासरा नंबर तुम्ही इथं पूर्ण टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जेवढी खासरा नंबर असतील तर इथं शो होऊन जाईल आणि त्यात तुम्ही तुमचा 712 उतारा नंबर निवडू शकता मित्रांनो. तर बघा तुमचा 712 उतारा नंबर फाइंड आउट झाल्यानंतर फायनली तुमचं जे 712 उतारावरती नाव असेल तर ते नाव इथं तुम्हाला शो होऊन जाईल आणि तुमचा इथं सब सर्वे नंबरही शो होऊन जाईल आणि जो खासरा नंबर असेल तो खासरा नंबर तुम्हाला इथं शो होईल आणि तुमची लँड किती हेक्टरमध्ये तेही तुम्हाला इथं शो होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवर टिक करायची मित्रांनो. तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर तुम्हाला जे उतार्यावर जेवढीही नावं असतील तर तेवढे नावे तुम्हाला शो होतील आणि तुम्ही सिंगल ओनर 712 उतारावर नेम असेल तर एकच नाव शो होईल आणि त्याच्यावरच तुम्हाला ब्लू टिक ही करायची असेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ब्लू टिक ही करून द्या. त्यानंतर मित्रांनो ब्लू टिक केल्यानंतर तुम्हाला इथं फार्मर लँड टाईपमध्ये सिलेक्ट करायचं आहे ॲग्रिकल्चर. त्यानंतर स्क्रॉल करून खाली यायचं आहे. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथं शो होईल आयडेंटिफायर टाईप. आयडेंटिफायर टाईप तुम्हाला ज्याचं नाव टाकायचं तर तुम्ही इथं नाव टाकू शकतात. सन ऑफ जे आयडेंटिफायर नेम असेल तर ते टाकू शकता मित्रांनो. तर इथं आयडेंटिफायर नेम टाका. आयडेंटिफायर नेम टाकल्यानंतर तुम्हाला आता फायनली ॲड लँड डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची जी लँड डिटेल्स असेल तर ती फायनली तुमच्या लँड डिटेलच्या कॉलममध्ये ॲड होऊन जाईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो इथं लँड डिटेलच्या कॉलममध्ये माझी जी लँड डिटेल्स आहे ती सक्सेसफुली ॲड ही झालेली. त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या लँड डिटेल्ससमोर ब्लू टिक ही आलेली. त्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे मित्रांनो. रेशन कार्ड नंबर असेल तर तो रेशन कार्ड नंबर इथं तुम्ही टाकू शकतात. हे ऑप्शनल आहे म्हणजे जी रिक्वायरमेंट नाही तुम्ही टाकू शकता असं नाही. ऑप्शनल आहे तुम्ही भरू शकतात किंवा या कॉलमला तुम्ही रिकामाही सोडू शकतात. त्यानंतर रेव्हेन्यूमध्ये इथं डिपार्टमेंट रेव्हेन्यू आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं फार्मर कन्साइनमेंटमध्ये ब्लू टिक करायची मित्रांनो. फार्मर कन्साइनमध्ये ब्लू टिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर इथं ज्या टर्म्स कंडिशन पॉलिसी असतील तर याच्या येस करा. येस केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कॅन्सल असे दोन ऑप्शन दिसतील. तर सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड ई साईन असं ऑप्शन दिसेल तर याच्यासोबत तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर प्रोसीड ई साईन करून घ्या. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल मित्रांनो. प्रोसीड विथ ई साईनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला या ज्या टर्म्स आणि कंडिशन असतील तर याच्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. कारण तुम्ही आधार कार्डने तुमचं व्हेरिफिकेशन म्हणजे ऑनलाईन डिजिटली साइन इन व्हेरिफिकेशन करताय. त्यासाठी तुम्हाला एक ज्या टिक्स असतील किंवा या कंडिशन असतील टर्म्स अँड कंडिशन याच्यावर तुम्ही टिक करा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करा. सेंड OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार सोबत जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर त्याच्यावर OTP गेला असेल तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. सबमिट करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर OTP सबमिट केल्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनवर क्लिक करा. व्हेरीफाय OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं सक्सेसफुली जे आधार ऑथेंटिकेशन असेल तर ते झालेलं आहे आणि तुमचं फार्मर ID रजिस्ट्रेशनही झालेलं आहे. वरती बघू शकतात तुम्हाला फार्मर इन्व्हॉल्वमेंट जो ID नंबर असेल तर तो मिळालेला आहे मित्रांनो. तर तुम्ही डाउनलोड PDF या ऑप्शनवर क्लिक करून हा जे डाउनलोड असेल हे रिसीट तर ती रिसीट तुम्ही डाउनलोड करू शकता तुमची फार्मर ID रजिस्ट्रेशनची आणि हिला प्रिंट आउटही तुम्ही करू शकता मित्रांनो. किंवा ॲज अ सेव्ह PDF म्हणूनही तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत सुरू केलेली फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन सोप्या आणि सरळ पद्धतीने करू शकता मित्रांनो. आता तुम्हाला जरी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला SMS द्वारे मिळाला असेल तर तुम्ही काही 2 ते 4-5 दिवसांनी तुमचं जे ॲप्लिकेशन स्टेटस असेल तर ते स्टेटस तुम्ही चेक करू शकतात. ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला होम पेजवर यायचं आहे. मी आता इथं साइन आउट करून घेतो मित्रांनो. साइन आउट केल्यानंतर एनरोलमेंट स्टेटस असा ऑप्शन दिसेल. यात तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून चेक या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं जे काही फार्मर ID रजिस्ट्रेशनचं स्टेटस असेल तर ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता मित्रांनो सोप्या पद्धतीने. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.